अजिबात तेल न पिणारी, तेलात न विरघळणारी, कडक न होणारी, एकदम मस्त अशी बिस्किटासारखी हलकी, खमंग, खुसखुशीत आणि भरपूर सारे पदर सुटलेली गोड शंकरपाळी आज मी करते। बरोबर 1 किलो मैद्याच्या प्रमाणात आजची आपली ही रेसिपी असणार आहे। तर त्यासाठी सगळ्यात अगोदर इथे पातेल्यात 350 ग्रॅम साखर घेतली। त्यानंतर 2 वाट्या म्हणजेच साधारण 250 ml पाणी घ्यायचे। पाण्याऐवजी इथे तुम्ही दुधाचा सुद्धा वापर करू शकता। त्यानंतर पाव किलो म्हणजेच 250 ग्रॅम तूप घेतलंय। तूप आणि साखर विरघळेल इतपत आपल्याला हे मिश्रण गरम करून घ्यायचं। त्यानंतर यात अर्धा छोटा चमचा हळद आणि 4 ते 5 वेलच्यांची पूड करून टाकायची। हे मिश्रण हलकसं कोमट करायचं। तोवर एकीकडे एका परातीत 1 किलो स्वच्छ चाळलेला मैदा घ्यायचा। हे कोमट केलेलं मिश्रण थोडं थोडं या मैद्यात टाकून याचं घट्टसर असं पीठ भिजवून घ्यायचं। भिजवलेलं पीठ साधारण 15 ते 20 मिनिटांसाठी मुरू द्यायचं। मुरल्यानंतर याचे मोठमोठाले उंडे करून घ्यायचे। तयार उंडे आता सुरुवातीला गोल आकारात लाटून घ्यायचे आणि व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे स्क्वेअर शेपमध्ये फोल्ड करून नंतर स्क्वेअर शेपमध्येच लाटून घ्यायचे। पोळी लाटताना थोडीशी जाडसर लाटायची, म्हणजे जेव्हा आपण शंकरपाळी तळू तेव्हा ती छान दुप्पट फुलून येतात। आता याची छोट्या छोट्या चौकोनी आकारात शंकरपाळी कट करून घ्यायची। तयार शंकरपाळी लो फ्लेमवर कोमट तेलात मस्त असा हलकासा बदामी रंग येईपर्यंत तळून घ्यायची। तर तयार आहे आपली दिवाळी फराळ विशेष एकदम मस्त अशी खमंग खुसखुशीत गोड शंकरपाळी। ह्या शंकरपाळ्यांची डिटेल रेसिपी चॅनलवर अपलोड आहे, तेव्हा चॅनलला नक्की भेट द्या। धन्यवाद।